राज्यात महायुतीच्या सरकारला उणे पुरे 100 दिवस झाले नाही तोच विरोधकांनी धनंजय मुंडेंची पहिली विकेट घेतली। धनंजय मुंडे पाठोपाठ आता आणखी एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्याला निमित्त ठरलं खासदार सुप्रिया सुळेंचा दावा। त्यामुळे तो मंत्री कोण आहे यावरून राज्याच्या राजकारणामध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलं। मुंडेंनंतर कोणत्या मंत्र्याचा होणार राजीनामा? सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण। 6 महिन्यात कोणत्या मंत्र्याची विकेट पडणार? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची रविवारी पुण्यात एक बैठक झाली। या बैठकीत सुप्रिया सुळेंनी गौप्यस्फोट केला। धनंजय मुंडेंपाठोपाठ आणखी एका मंत्र्याची विकेट जाईल असा दावा सुळेंनी केलाय। विशेष म्हणजे त्या मंत्र्याबद्दल सुप्रिया सुळेंनी जे सूचक विधान केलंय त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। तुम्हाला कळते 6 महिन्यात आणखी विकेट निघाली ॲडव्हान्स नोटीस घेतली। तुम्ही खूप खुश व्हाल आता आणखी भट डरतो सगळीकडे बायकोला पुढे करतो स्वतः तिथे जातच नाही। आता 6 महिन्यांनी बोलू त्याच्याबद्दल। आता तुम्हाला कळलं का नाही मला माहिती नाही कोण आहे तो डरतो। सगळीकडे बायकोला पुढे आणि बायकोच्या मागे लपून टाकत असं करून चालतं। अरे हिंमत तो डरकेची चोट पे लढवला बायकोच्या मागे काय बायको एवढी कर्तृत्वाने आणि चांगलीचा हात बाबा कसा डरवून निघाला सगळे लोक असतात। सुप्रिया सुळेंनी ज्या मंत्र्याबद्दल हा दावा केलाय तो मंत्री कोण याचा शोध घेतला जातोय। तर इकडेच खासदार संजय राऊतांनी सुप्रिया सुळेंच्या एक पाऊल पुढे जात हा दावा केला। असे किमान 7 ते 8 मंत्री या सरकारमध्ये आहेत। त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलेलं बिघडवलेलं आहे। अशा मंत्र्यांचे बळी जाणारच आणि हे बळी घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनता पक्षाचे काही लोक हत्यारं पुरवत आहेत त्यांचा मी आभारी आहे। आम्ही कोणाच्या विकेट काढण्यासाठी इथं आलेलो नाही। ताईंचं मत असावं की चुकीचं काम करणाऱ्या एका व्यक्तीला एका जो नेता होता मंत्री होता त्याला त्या ठिकाणी खाली आणलं जमिनीवर आणलं। तसंच येत्या काळामध्ये हे जर नावं घेतली गोरेंपासून सगळे अशी मोठी मोठी नावं तिथे येतात। विरोधकांच्या दाव्यानंतर सत्ताधारी पक्षानेही समोर येत सुळेंच्या दाव्याबद्दल पलटवार केलाय। तसंच महाविकास आघाडी सरकारची आठवणही करून दिली। हो पण महाविकास आघाडीचं सरकार आहे का बळी देण्यासाठी आणि बळी घेण्यासाठी? आमचे सगळे मंत्री सक्षम आहेत। सरकार आमचं लोकांच्या हिताचं चाललेलं आहे। आम्हाला मोठ्या मताधिक्य म्हणून लोकांनी आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे। म्हणून ताईंनी वाट पाहत करावी दिवस मोजावे आकाशाकडे पाहत राहावं। काय म्हणजे सुप्रिया ताईंनी केलेलं भाषण हे त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाला पाठबळ देणार आहे। त्यामुळे आता येत्या काळात कोणाची विकेट जाईल हे काळ ठरवेल। दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधलाय। ते जर या पक्षात असते मी त्या पक्षात असते तर ते तरी राहिले असते नाही तर मी तरी राहिले असते। मी त्या पक्षात काम करू शकत नाही ते आता मागत असते आणि सगळ्या दुनियेला माहिती की माझी लढाई त्यांच्याबरोबर पक्षात एक असतानाही होती। मी हे कधी बाहेर बोललेले नाही पण आज संघटनेत बसतोय। जो पुरुष स्वतःची जी बायको असेल ती आपल्या मुलांची आई आहे तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा पुरुषाबरोबर एक तर पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करणार नाही। एकूणच सुप्रिया सुळेंच्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली आहे। धनंजय मुंडेंपाठोपाठ कोणत्या मंत्र्याची विकेट जाणार? महायुतीतल्या नेमक्या कोणत्या मंत्र्यावर सुळेंचा हा निशाणा आहे? महायुतीतला आता कोणता मंत्री अडचणीत येणार असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहेत।